स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या व्रत वैकल्यांचा समावेश आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही व्रते केली जातात. त्यापैकी एक असलेले व्रत म्हणजे हरतालिका व्रत होय. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरे केले जाते. यंदा हे व्रत उद्या म्हणजे 6 सप्टेंबरला शुक्रवारी आहे. धार्मिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकर हेच पती मिळावेत यासाठी हे हरतालिका व्रत केले होते. त्यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त झाला होता. जन्मोजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका आणि सुवासिनी हे व्रत मनापासून करतात. या हरतालिका व्रताच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. आता प्रत्येकावरती संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळावे, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे. आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपलं दुःख, दारिद्र्य हे दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येईल. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता हरतालिकेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे. पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळीच आहे. सकाळी 6 ते 8च्या दरम्यान आपण पूजा करायची आहे. मग आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा एखादा पाट मांडला तरी पण चालेल. त्यावरती आपल्याला वाळूची शिवलिंग बनवायची आहे. वाळू प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. वाळूची शिवपिंड तयार करायची आहे. तसेच शिवपिंडीसमोर आपल्याला एक नंदीची प्रतिकृती आणि गणपती बाप्पाची मूर्ती देखील स्थापित करायची आहे. सुपारी देखील तुम्ही ठेवू शकता. तसेच माता पार्वतीने ही पूजा तिच्या सख्यांसोबत केली होती, त्यामुळे आपण तिच्या सख्या वाळूच्या स्वरूपामध्ये प्रस्थापित करायच्या आहे. किंवा तुम्ही अगदी बाजारामध्ये हरतालिकेची मूर्ती जी भेटते ती देखील तुम्ही घेऊ शकता. आता ही पूजा करत असताना प्रथम गणपती बाप्पाची पूजा करावी. गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती आपण प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं आहे, पंचामृत अर्पण करायचं आहे. त्यानंतर भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण कराव्या. मग चंदन असेल, भस्म असेल, बेलपत्र असेल, बेलफळ असेल, हे देखील आपण अर्पण करायचं आहे. तसेच या दिवशी 16 पत्री अर्पण करणे याला देखील खूप महत्त्व आहे. 16 पत्री जर तुम्हाला मिळाल्या तर आवर्जून अर्पण करा आणि जर असे करणे शक्य नसेल तर 5 पत्री देखील तुम्ही अर्पण करू शकता. मग बेलपत्र असेल, दुर्वा असेल, आघाडा असेल, शमीपत्र असेल किंवा डाळिंबाचं चाफ्याचं पान असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. आता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे. मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात. आपल्या सर्वांना माहीत आहे हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात. गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि सुख समृद्धी येते. असे म्हटले जाते की गायीला रोजची भाकर पुरवणाऱ्या व्यक्तीच्या सध्याच्या पिढ्यांबरोबरच येणाऱ्या पिढ्यांनाही पुण्य प्राप्त होते आणि दुःख आणि वेदनांपासून त्याची मुक्तता होते. गायीला खाऊ घालण्यापूर्वी तिला बसवण्याचा प्रयत्न करा, कारण बसलेल्या गायीला भाकरी दिल्याने त्याचा जास्त फायदा हा आपल्याला होतो. पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे. गायी सर्व वेदमयी आहेत आणि वेद गायी आहेत. भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले होते. ऋग्वेदाने गायीला अगण्य म्हटले आहे. गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो. अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे. एकंदरीत गोमातेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या हरतालिकेच्या दिवशी जर आपल्याला गोमाता जवळपास कुठे मिळाली नाही तर अगदी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता.
पण आपल्याला गोमातेला ही वस्तू खाऊ घालायची आहे। तर गोमातेला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, तर आपल्याला एक चपाती बनवायची आहे। आपण जी काही पहिली चपाती बनवणार आहोत ती चपाती आपण घ्यायची आहे। आता आपल्याला जरी हरतालिकेचा उपवास असला तरी घरातील पुरुष मंडळींना उपवास नाही, त्यांच्यासाठी आपण स्वयंपाक हा करणारच आहोत। मग तुम्ही पहिली चपाती गोमातेला नक्कीच खाऊ घालू शकता। तर चपाती बनवून घ्यायची आहे। चपाती बनवताना तिला शुद्ध तूप देखील लावायचं आहे। आता या चपातीवरती आपण थोडासा गूळ हा पसरवायचा आहे। मग गूळ किसून घ्या आणि तो त्या चपातीवरती पसरून घ्या। गूळ पसरवल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थोडीशी हळद टाकायची आहे। हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे। आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते, त्यामुळे आपण त्या चपातीवरती हळद देखील टाकायची आहे। आपण चपातीवरती तूप लावलेले आहे, गूळ टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे। आता या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे। तसेच एक तांब्या भरून पाणी देखील आपण सोबत घ्यायचे आहे। आता जिथे पण गोमाता असेल तिथे आपल्याला जायचं आहे। अगदी तुमच्या दाराजवळ जर गोमाता येत असेल तर अतिउत्तम, मग तिथे देखील तुम्ही गोमातेला ही चपाती खाऊ घालू शकता। गोमातेच्या पायावर प्रथम पाणी घालायचे आहे, गोमातेला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि गोमातेला ही चपाती आपण हातातून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता हातातून चपाती दिली, गोमातेने तुमचा जर हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल। आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून देखील चपाती देऊ शकता। गोमातेच्या पाठीवरून 3 वेळा हात फिरवायचा आहे। हात फिरवत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। तसेच आपल्या लहान मुलांना देखील ही माती लावावी, यामुळे आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। शक्यतो तरी जेव्हा गोमातेचे आपण दर्शन घेतो तेव्हा गोमातेच्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करावा, यामुळे आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात असे म्हणतात। त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे। मग घरामध्ये खूप दुःख दारिद्र्य असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल, सतत आजारपण चालू राहत असेल, नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसायासंबंधित ज्या काही अडचणी अडथळे आहे ते देखील तुम्ही गोमातेला सांगू शकता। अगदी जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने गोमातेला सांगायचं आहे। आता गोमातेला सांगितल्यानंतर आपण गोमातेला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहे। आता या 3 प्रदक्षिणा घालत असताना आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर गोमातेचे मनोभावे दर्शन घ्यायचे आहे। आता हे केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकटे पूर्णतः दूर होतील। अगदी तुम्हाला गोमातेला चपाती खाऊ घालणे जर शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी गोमातेला हिरवा चारा खाऊ घातला तरी पण चालेल आणि प्रयत्न करा की गोमातेला जेव्हा आपण खायला घालतो त्याचसोबत तिच्या वासराला देखील आपण खायला घालायचे आहे। यामुळे 33 कोटी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो, तसेच आपल्या मुलाचे देखील संरक्षण होत असते। त्यामुळे तुम्ही वासराचे देखील पूजन या दिवशी करायचे आहे। अगदी तुम्हाला गोमातेकडे जाणे शक्य नसेल तर घरामध्ये कामधेनूची मूर्ती असेल तर तिथे देखील तुम्ही अशा प्रकारची चपाती ही ठेवू शकता आणि नंतर ती चपाती तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला खायला देऊ शकता। मग हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। मनापासून आणि श्रद्धेने जर हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसून येईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा। धन्यवाद।